शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्या भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्याला कापूस पिकामध्ये पात्यांची गळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कापूस पिकामध्ये पाते गळ होण्यामागील कारण आणि त्यावर आपण आता काय उपाययोजना करू शकतो याबद्दलची माहिती पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो मागच्या 5-6 दिवसांमध्ये जो काही पाऊस झालेला आहे तर या पावसामध्ये या फुलात पाणी गेल्यामुळे हे फूल त्या बोंडाला चिपकून बसले आणि त्यामुळे आपला जो काही बोंड आहे तर तो खराब झालेला आहे। तर अशा पात्यांची गळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर ही पात्यांची गळ करण्यासाठी पिकामध्ये हार्मोन्स असतात जसे की एबीए आणि इथिलीन हे आपल्या पिकामध्ये सेल्युलोज आणि पेक्टिनेज एन्झाईम तयार होतात। हे एन्झाईम ज्या ठिकाणी पात फांदीला जोडून आहे तर त्या ठिकाणच्या कोशिका कमकुवत करतात। त्या ठिकाणी आपल्याला एक पोकळी तयार झालेली पाहायला मिळते आणि नंतर त्या ठिकाणी पात्यांची गळ होत असते। दुसरं कारण म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीतून अन्न उचलण्याची क्रिया आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे पानामध्ये अन्न तयार करण्याची क्रिया दोन्ही क्रिया मंदावल्या होत्या। परिणामी आपल्या कापूस पिकामध्ये अन्नाचा पुरवठा कमी झाला आणि आपला कापूस जेवढा पात्यांना अन्न पुरू शकतो तेवढेच पाते ठेवतो आणि राहिलेली पाते गळून जातात। म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये जर त्या ठिकाणी 40 पाते लागलेले असतील आणि आपला कापूस फक्त 30 पात्यांचं पोषण करू शकत असेल तर वरचे जे काही 10 पाते असतात तर ती गळून जात असतात। तर यासाठी आपल्याला कापूस पिकामध्ये रासायनिक खतांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करायचा आहे। त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपल्याला वापर करायचा आहे। आणि त्या ठिकाणी खत दिल्यानंतर हे अन्नद्रव्य आपल्या पिकाला जास्तीत जास्त कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला जीवाणू खताचा वापर करायचा आहे। आणि आता आपल्याला एक फवारणी करायची आहे। या फवारणीमध्ये आपण टाटा बहार 15 लिटरसाठी 40 मिली घ्यायचा आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड आपल्याला पाहायला मिळतात जे कापूस पिकामध्ये आलेला तणाव दूर करण्यासाठी, नवीन पातं लागण्यासाठी आणि पात्यांची गळ थांबवण्यासाठी मदत करतात। यासोबत आपल्याला यामध्ये 05234 15 लिटरसाठी 100 ग्राम घ्यायचा आहे, कारण की पाते अवस्थेमध्ये आपल्या कापूस पिकाला फॉस्फरस आणि पोटॅशियमची आवश्यकता राहते। फॉस्फरसमुळे पिकामध्ये एनर्जी तयार होण्यासाठी आणि एनर्जी साठवण्यासाठी मदत होते। पोटॅशियममुळे तयार झालेली एनर्जी पाते आणि बोंडाकडे पाठवण्यासाठी मदत होते। म्हणून यासोबत आपण यामध्ये बोरॉन 15 लिटरसाठी 20 ग्राम घेऊ शकता। यामुळे पिकामधील पोटॅशियम आणि कॅल्शियमची मात्रा योग्य प्रमाणामध्ये ठेवण्यासाठी मदत होते। पिकामध्ये फूल निर्मितीसाठी आवश्यक एन्झाईम आणि प्रोटीन निर्मितीला मदत होते। या पद्धतीची आपण ही फवारणी करू शकता। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आता कापूस पिकामध्ये दाटण निर्माण होत आहेत। दाटण निर्माण झाल्यामुळे कापूस पिकाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळत नाहीत। सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी अन्नाची निर्मिती कमी होत आहेत आणि अन्नाची निर्मिती न झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पात्यांची गळ पाहायला मिळत आहेत। म्हणून आपल्या कापूस पिकामध्ये दाटण निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला जी काही गळफांदी आहे तर त्या गळफांदीचा शेंडा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून गळफांदीमुळे आपल्या कापूस पिकामध्ये दाटण निर्माण होणार नाहीत। त्यानंतर जर आपल्या कापूस पिकाची उंची ही जवळपास 4 ते 5 फुटाची झालेली असेल तर त्या ठिकाणी आपण लागवडीच्या अंतरानुसार कापसाचा शेंडा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तयार झालेले जे काही अन्न आहेत तर ते अन्न वाढीमध्ये न जाता ते आणि बोंडाचं पोषण करण्यामध्ये जाईल। त्यामुळे सुद्धा आपल्या पात्यांची गळ त्या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळेल। जर आपल्या कापूस पिकाची वाढ थांबत नसेल तर त्या ठिकाणी आपण चमत्कार किंवा लिओसिन या औषधाची फवारणी करू शकता, जेणेकरून आपल्या कापूस पिकाची वाढ थांबेल, पाते आणि बोंडामधील अंतर कमी होईल, पाते आणि बोंड जवळ लागतील। त्यानंतर जर आपल्या कापूस पिकामध्ये या पद्धतीने डंक मारलेले पाते पाहायला मिळत असेल तर त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये हेलिकोरपा अळीचा प्रादुर्भाव आहे। तर या अळीच्या नियंत्रणासाठी आपण प्रोपेनोपॉस, डेनिटॉल, इमॅमेक्टिन बेंझोएट किंवा एम्प्लिगो सारख्या औषधांचा वापर करू शकता। तर अशा पद्धतीचे उपाय आपल्याला कापूस पिकामध्ये करायचे आहेत, जेणे पात्यांची गळ कमी होईल आणि नवीन पातं लागायला मदत होईल। तरी माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।